हां, आपण आता इथं बघा आपल्या क्षेत्रात सजीव वन भिंत बनवलेली आहे. सजीव वन भिंत म्हणजे काय, की 7 जूनला ज्या टायमाला आपल्याकडे चक्रीवादळ येतात. चक्रीवादळ आल्यामुळे काय होतं, की वाऱ्याची दिशा आमच्याकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. तर मग ह्यामध्ये सजीव वन भिंत बनवताना काय काळजी घ्यायची, की पश्चिमेच्या बाजूला आपल्याला न मोडणारी झाडं लावावं लागणार. त्याच्यामध्ये आपल्याकडं नारळ आहे, लिंबू आहे, आंबा आहे. ही झाडं पावसाळ्यात शक्यतो कुठल्याही वाऱ्यात मोडत नाहीत. मोडणारी झाडं आपल्याकडं शेवगा आहे. तर ही झाडं काय करतात, की वाऱ्याचा प्रेशर आला तर ही लाईन आपली थांबून ठेवते आणि जास्त प्रेशर आला तर आपण इथं अशोक लावलं आहे. अशोक लावण्याचं कारण काय आहे, की दुपारी 12 वाजता ह्या झाडाच्या सावली त्या मुळाजवळच पडते. त्याच्यामुळं काय होतं, की ह्या झाडाचा वशव्याचा शेजारच्या झाडाला कुठलाही त्रास नसतो. पण हे बऱ्यापैकी वारं थांबून ठेवतं आणि आतल्या बाजूला आपली जी काय पिकं आहेत त्या पिकांचं संरक्षण होतं. तेवढ्यासाठी आपण हे वनभिंत बनवलेली आहे.